कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। या अधिक मासाच्या महिन्यामध्ये जेवढं आपण पुण्यकर्म करू, दान धर्म करू, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान जेवढं आपण करू तेवढं माणसाच्या जीवनामध्ये एक पट जर आपण पुण्यकर्म केलं तर अनंत पटीने त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे। अधिक मासाचं महत्त्व शास्त्र पुराणामध्ये अनेक प्रकाराने वर्णित केलेलं आहे। अधिक मासालाच मलमास किंवा पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास असे अनेक नावं आहेत। खऱ्या अर्थानं अगोदर त्याचं नाव मलमास हे नाव होतं, पण तो मलमास भगवान परमात्म्याची त्यांनी प्रार्थना केली आणि भगवान परमात्म्याने स्वतःचं नाव या महिन्याला दिलं आणि म्हणून त्या महिन्याचं नाव पुरुषोत्तम मास असं नाव पडलं। या पुरुषोत्तम मासामध्ये असं म्हणतात त्यालाच अधिक महिना असंही संबोधलं जातं। असं म्हणतात अधिकस्य अधिकम फलम। या अधिक महिन्यामध्ये आपण जेवढं काही पुण्यकर्म करू त्याचं फळ सुद्धा आपल्याला अधिक अर्थात दुप्पट स्वरूपामध्ये मिळतं। विशेषत्वानं हा महिना 3 वर्षातून एकदा येतो। 3 वर्षातून एकदा येणारा हा पुरुषोत्तम मास, या पुरुषोत्तम मासामध्ये खास करून साधकांच्यासाठी हा महिना म्हणजे एक विशेष पर्वणी आहे। नामसाधना करणाऱ्या लोकांसाठी किंवा अन्य साधना करणाऱ्या लोकांसाठी ही एक विशेष पर्वणी आहे। या महिन्यामध्ये जास्तीत जास्त मौन व्रत धारण केल्यानं त्याचा अधिक लाभ आपल्याला मिळू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे या पुरुषोत्तम मासामध्ये विशेषत्वानं नामस्मरणावरती जास्त माणसाने भर द्यावा। साधना आपल्या जीवनामध्ये जेवढी जास्तीत जास्त करता येईल तेवढी जास्त साधना करण्याचा प्रयास करावा। आणि विशेषत्वानं या अधिक मासाचं फळ म्हणजे आपल्याला जर अनेक पटीने या अधिक मासाचं फळ आपल्याला प्राप्त पदरात पाडून घ्यायचं असेल तर विशेषत्वानं गंगेचं सानिध्य, गंगेचा वास, गंगेचा सहवास आपल्या जीवनामध्ये घडणं फार महत्त्वाचं आहे। रोज या महिन्यामध्ये गंगा स्नान जर केलं, रोज सकाळी एक दिवा गंगेमध्ये प्रवाहित केला, गंगा स्नान करून दिवा प्रवाहित करून गंगेची पूजा करून दर्शन जर रोज आपण घेतलं तर आपल्या जीवनामधले जेवढे काही मल आहेत, जेवढे काही पाप आहेत, त्या सर्व पापांपासून मुक्ती माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होते या अधिक मासामध्ये। आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा अधिक मास पुरुषोत्तम भगवान विष्णूची साधना करण्याचा विशेष काळ मानला जातो। या पुरुषोत्तम मासामध्ये दररोज नित्य नियमाने जर एखाद्या साधकाने विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचा अखंड दररोज पाठ केला तर माणसाच्या जीवनातलं संपूर्ण पाप नष्ट करण्याची ताकद या महिन्यामध्ये आहे। आणि विशेषत्वानं गंगेचं स्नान, गंगेच्या स्नानाचा विधी विशेषत्वानं मानला जातो। आता ज्या लोकांना गंगा जवळ नाही अशा लोकांनी गंगाजल आणून रोज आपल्या स्नानामध्ये थोडंसं गंगाजल टाकावं आणि त्या पाण्याने आपण स्नान करावं। आपल्याला गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होऊ शकतं। विशेषत्वानं या अधिक मासामध्ये गंगेच्या स्नानाचं फार महत्त्व आहे, कारण या अधिक मासामध्येच ही गंगा माता या धरणी मातेवर आलेली आहे। या अधिक मासाची गोड अशी ही कथा सांगितल्या जाते की सगर नावाचा एक राजा होता सूर्यवंशामध्ये, आणि त्या सगराने एकदा यज्ञ करत होता तो, आणि तो यज्ञ करत असताना इंद्राने त्या सगराचा जो घोडा होता तो घोडा अश्वमेध नावाचा यज्ञ होता, आणि त्या अश्वमेध यज्ञातला जो घोडा होता तो घोडा इंद्रानं चोरून कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन बांधला। आपल्या अश्वमेध यज्ञातला घोडा कुणी चोरला म्हणून सगरांचे 60,000 मुलं, सगर राजाचे 60,000 मुलं त्या घोड्याला शोधत शोधत कपिल मुनींच्या आश्रमावर गेले।
कपिल मुनींच्या आश्रमात त्यांनी तो श्वेतवर्णीय पांढरा शुभ्र घोडा पाहिला आणि त्या मुलांचा असा भास झाला की या साधूनेच आमचा घोडा चोरून आणला आणि आता इथे बसून मात्र ढोंग करतोय, सोंग करतोय, चोर आहे हा कोणी साधू नाही असं म्हणून त्या सगरांच्या मुलांनी त्या साधूला तपश्चर्या करत असताना साधूला उठवण्याचा प्रयत्न केला. त्या साधूची साधना भंग केली आणि अर्वाच्य भाषेमध्ये यद्वा तद्वा त्या साधूला ते बोलू लागले. त्यावेळेला साधूला मात्र तो एकतर पहिली गोष्ट साधनेतून उठवल्याचा राग साधूला होता आणि दुसरी गोष्ट त्या सगरांच्या पुत्राची भाषा सुद्धा योग्य नसल्यामुळे, चोर म्हणून त्यांना त्या साधूला ते संबोधित असल्यामुळे वास्तविक साधू निरपराध होते, परंतु या सगरांच्या मुलांना माहिती नव्हतं आणि परिणामी त्या सगरांच्या मुलांची भाषा घसरली, वाईट शब्द त्यांनी वापरले. त्याचा परिणाम कपिल मुनींना क्रोध आला आणि रागाच्या भरात त्या कपिल मुनींनी महर्षींनी त्या 60,000 पोरांना शाप दिला आणि ते सगळेच्या सगळे 60,000 मुलं आहे तसे राखेचे ढेर बनले, जळून भस्म झाले. ही गोष्ट ज्या वेळेला सगर राजाला कळाली त्यावेळेला सगराचा दुसरा मुलगा अंशुमान, तो अंशुमान मात्र तिथे आला आणि त्या कपिल मुनीच्या आश्रमामध्ये त्याने सुद्धा घोडा पाहिला. पण त्या अंशुमानाने मात्र अगदी हात जोडून प्रार्थना केली, विनम्रतेने दर्शन घेतलं त्या साधूचं, कपिल मुनींचं आणि सगळी ही कथा विचारली. त्यावेळेला कपिल मुनींनी हे सगळं मागे घडलेला वृत्तांत अंशुमानाला सांगितला की तुझे हे सगळे भाऊ उद्धटपणे बोलत होते, साधूला कसं बोलावं, साधूशी कसं वर्तन करावं याचाही यांना कसल्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं. अत्यंत उद्धट आणि उर्मट अशी भाषा यांची होती. पैसा, मद, संपत्तीचा मद, बलाचा मद यांच्यामध्ये दिसत होता आणि शेवटी यांनी माझ्याशी गैरवर्तन केल्यामुळे मी या सर्वांना जाळून भस्म केलाय. अंशुमानाने हात जोडून विनम्रतेने झालेल्या गोष्टीला क्षमा याचना केली आणि पुन्हा साधूचे कपिल मुनींचे पाय धरले आणि सांगितलं, गुरुदेव माझ्या या सगळ्या 60,000 भावांचा उद्धार कशाने होईल सांगा. त्यावेळेला त्या 60,000 मुलांच्या उद्धारासाठी कपिल भगवंताने सांगितलं आता याला एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे स्वर्गामध्ये असलेली जी गंगा जी आहे ती गंगा जर या मृत्यू लोकात आली आणि त्या गंगेचा स्पर्श जर या 60,000 मुलांच्या राखेला झाला तरच या मुलांचा उद्धार होऊ शकतो, अन्यथा नाही. अंशुमानानं त्या गंगेला अवतरित करण्यासाठी आपलं जीवनभर साधना केली. त्या सूर्यवंशातल्या अनेक राजांनी गंगेला खाली आणण्यासाठी तप केलं पण कोणाच्याही तपाला ती प्रसन्न झाली नाही. शेवटी त्याच सूर्यवंशातला एक राजा ज्याचं नाव होतं भगीरथ, त्या भगीरथाने आपल्या जीवनामध्ये अनंत काळपर्यंत तपश्चर्या केली आणि भगीरथाच्या तपाला मात्र प्रसन्न होऊन ती गंगाजी प्रगट झाली. बोलिये गंगा माता की जय. गंगा मैया प्रगट झाली. भगीरथानं विनंती केली, मैया माझी विनंती आहे की आमच्या या सगराच्या 60,000 मुलांच्या उद्धारासाठी तुम्ही या धरणी मातेवर धरणी तलावरती तुम्ही अवतरित व्हावं. गंगा मैया म्हणाली की मी अवतरित व्हायला हरकत नाही, परंतु माझ्यामध्ये सगळे लोक येऊन स्नान करतील, आपलं पाप माझ्यामध्ये धुण्याचा प्रयत्न करतील, पापी लोकांच्या पापामुळे त्यांच्या वाईट कृत्यामुळे मी ते सगळं सहन करू शकणार नाही आणि त्यामुळे मी येऊ शकत नाही. त्यावेळेला भगीरथानं विनंती केली आणि भगीरथानं सांगितलं की पुरुषोत्तम मासामध्ये माते जे भक्त तुझं स्नान करतील, जे तुझ्या नावानं एक दिवा गंगेमध्ये सोडतील, पूर्ण 12 महिने जेवढं काही पापी लोकांच्या मुळे तुला सहन करावं लागेल, त्या पापाचं ओझं तुला सहन करावं लागेल. 1 महिना 3 वर्षातून एकदा असा येईल
तो महिना असेल पुरुषोत्तम मास. त्या महिन्यामध्ये भगवंताचं स्मरण करून, भगवंताचं नामचिंतन करून ज्या भक्तांनी तुझ्यामध्ये स्नान करतील, जे भक्त, त्या भक्ताचं पुण्य वाढेल आणि माते तुझ्या डोक्यावरचं पापही नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून माझी विनंती आहे, गंगा मैया तुम्ही या धरणी मातेवरती या. आणि असं सांगितल्यानंतर ती गंगा मैया धरणी मातेवर येण्यासाठी तयार झाली, अवनी तलावर येण्यासाठी तयार झाली. परंतु त्या गंगा मैयेने भगीरथाला सांगितलं की मी स्वर्गातून जर खाली आले तर माझा प्रवाह इतका प्रचंड, वेग माझा इतका प्रचंड आहे की जशी मी स्वर्गातून खाली धरणी मातेत येईल, धरणीवर आल्याबरोबर आहे तशी खाली रसातळाला निघून जाईल, कारण माझा वेग इतका प्रचंड असणार आहे. मग माझा वेग जर कुणी अडवण्यासाठी अडवणारा कुणी असेल तर माझा लाभ तुम्हाला होऊ शकेल. आणि मग त्यानंतर भगीरथ राजाने पुन्हा भगवान भोलेनाथाची प्रार्थना केली, भोलेनाथाला विनंती केली, प्रगट केलं, प्रसन्न केलं आणि विनंती केली, भोले बाबा, ज्या वेळेला समुद्र मंथनातून हलाहल कालकूट विष बाहेर पडलं होतं, ज्या विषामुळे संपूर्ण दुनिया नष्ट होणार होती, ते विष तुम्हीच प्राशन केलं, तुम्हीच कंठामध्ये धारण केलं आणि सगळ्या जगाचं रक्षण तुम्ही केलं. आज सुद्धा अशीच वेळ आलेली आहे. जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी धरणी मातेवर येणारी स्वर्गातली गंगा मैया, तिचा प्रवाह तुम्ही रोखून धरावा, ही विनंती आपल्याला आहे. त्यावेळेला शंकर भगवंताने त्या भगीरथाची विनंती मान्य केली आणि स्वर्गातली गंगा खाली आली, कैलासामध्ये आली. कैलासामध्ये आल्याबरोबर शंकर भगवंतानी आपल्या जटेमध्ये त्या गंगेला व्यापून टाकलं. म्हणून गोड असं भजन आहे सज्जन हो, शंकर तेरी जटा से, हो भोले तेरी जटा से बहती है गंगधारा, बहती है गंगधारा. बोले रे ओ हे, बोले रे. शंकर भगवंताने आपल्या जटेमध्ये शंकराने ती गंगा लुप्त करून टाकली, गुप्त करून टाकली. पुन्हा भगीरथानं पाहिलं शंकराच्या जटेमध्येच ही अडकून बसली गंगा, तिला पुन्हा खाली प्रवाहित करावं अशी विनंती केली. आपल्या जांघेमधून शंकर भगवंतानं तिची वाट मोकळी केली आणि त्याच्यानंतर तिचं नाव जान्हवी असं नाव पडलं. काही भक्त ती भगीरथानं आणलेली आहे म्हणून भगीरथ कुमारी असं तिला म्हणल्या जातं, भगीरथ नंदिनी असं म्हणल्या जातं. म्हणून तर संत गातात गंगेची आरती. जय जय भगीरथ नंदिनी, जय जय भगीरथ नंदिनी, मुनिचया चकोर चंदिनी, जय जय भगीरथ नंदिनी. भगीरथ नंदिनी असं नाव आहे. भगवान विष्णूच्या चरणापासून ती गंगा प्रगट झालेली आहे आणि म्हणून त्या गंगेमध्ये विष्णूच्या या पुरुषोत्तमाच्याच महिन्यामध्ये, त्या विष्णूच्या महिन्यामध्ये जर त्या गंगेमध्ये स्नान केलं तर माणसाच्या जीवनामध्ये अधिक फल प्राप्त होतं, कारण ती गंगा भगवंताच्या चरणापासून निघालेली आहे. जेही चरण नसे निकसी सुरसरी, शंकर जटा समाये, जटा शंकरी नाम बर्यो है, जटा शंकरी नाम पड्यो है,
त्रिभुवन तारण आई। या त्रिभुवनाला तारण्यासाठी ती गंगाजी या मृत्यू लोकामध्ये आली आणि अशा पवित्र गंगेमध्ये पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने अधिक मासाच्या निमित्ताने स्नान केलं तर माणसाच्या जीवनामध्ये अधिक फळ प्राप्त होतं। या अधिक मासाच्या महिन्यामध्ये जेवढं आपण पुण्यकर्म करू, दान धर्म करू, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान जेवढं आपण करू तेवढं माणसाच्या जीवनामध्ये एक पट जर आपण पुण्यकर्म केलं तर अनंत पटीने त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे। असा हा अधिक मास आणि ही गोड अशी ही अधिक मासाची कथा आहे। आपण सर्वांनी ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर नक्की सर्वांनी लाईक करा, या चॅनलला कथा प्रवाह चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कथा प्रवाह त्याचबरोबर चित्रकूटधाम परिवारासोबत आपण असंच जोडून राहा। पुनश्च एकदा सर्वांना जय सियाराम, राधे राधे।